नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मिरचीची लागण करणार आहोत. यासाठी आपण ग्रो बॅग भरून घेणार आहे. पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी इथं आम्ही ग्रो बॅगमध्ये खाली पालापाचोळा किंवा जे किचन वेस्टेज आहे, जसं की शेंगांचे टरपले, इथे हरभऱ्याचे टाळे वगैरे आहेत, ते खाली टाकून घेतलेले आहेत. त्यावर एक मातीचा थर देणार आहे. या मातीमध्ये ऑलरेडी गांडूळ खत मिक्स केल्यामुळे याच्यामध्ये भरपूर सारे गांडूळ आहेत. आमच्या प्रत्येक ग्रो बॅगमध्ये गांडूळ आहेत, त्यामुळे हा पालापाचोळा व्यवस्थित कुजणार आहे. याचबरोबर पाण्याचा निचराही व्यवस्थित होणार आहे. या ग्रो बॅगला खाली होल असतात. इथं आता दुसऱ्या लेअरमध्ये पुन्हा थोडासा आपण जो काही किचन वेस्टेजचा पालापाचोळा आहे तो टाकून घेणार आहोत व त्यानंतर पुन्हा एक मातीची लेअर देणार आहोत. अशा प्रकारे मी 2 ग्रो बॅग भरून घेतल्या होत्या. साधारण माझ्याकडे 10 रोपं होती, ती मी इथं लावून घेणार आहे. गांडूळ खत व अशा प्रकारे पालापाचोळा टाकल्यामुळे मला इथं ग्रो बॅगमध्ये कोकोपीट किंवा कंपोस्ट टाकण्याची गरज भासत नाही. याच्यामुळे होतं काय की हा पालापाचोळा कुजून आपोआप खत निर्माण होतं व जो काही भाजीपाला लावेल तोही अगदी जोमाने येतो. इथं तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर तुम्हाला गांडूळ दिसेल मातीमध्ये. आमच्या सगळ्या ग्रो बॅगमध्ये असेच गांडूळ आहेत. ग्रो बॅगच रिकामी करून ही माती पुन्हा भरून यामध्ये आज मी मिरची लावणार आहे. इथं मी जी काही झाडाच्या परसबागेमध्ये पुढच्या साईडला सावलीमध्ये रोपं बनवलेली होती मिरचीची, ती उपटून घेणार आहे. ही पानांचा पालापाचोळा वगैरे टाकूनच आम्ही खत करतो आणि त्याच्यामध्ये मिरचीचं बी टाकलेलं आहे व अतिशय चांगल्या पद्धतीने रोपं तयार झालेली आहेत. आता मी हे रोपं टेरेसवरती घेऊन आलेली आहे व रोपं लावण्यासाठी ज्या ग्रो बॅग आपण भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून घेणार आहे, जेणेकरून रोपं खोचताना त्याची मुळं वगैरे तुटली जाणार नाही. आता व्यवस्थित एक एक रोप काढून घ्यायचे. हाताने माती ओली झाल्यामुळे खड्डा सहज पडतो. व्यवस्थित असं खोल खड्डा घ्यायचा आहे आणि रोप आल्लात ठेवून त्याला बुजवून टाकायचे. अशा पद्धतीने मी एका ग्रो बॅगमध्ये 4 रोपं, प्रत्येकी 4 रोपं लावून घेतलेले आहेत. याच पद्धतीने इतर जे 2 ग्रो बॅग्स होते त्यामध्ये जे काही 7-8 रोपं शिल्लक होती ती मी व्यवस्थित प्रत्येकी 4 असे ग्रो बॅगमध्ये व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. इथंही थोडीशी जागा होती, तिथंही पाणी सोडून व्यवस्थित रोपं लावून घेतलेली आहेत. थंडीमध्ये कांदा अतिशय छान येतो. माझ्याकडे काही कांदे शिल्लक होते, ते जुने असल्यामुळे त्याला वरती पाती आलेल्या होत्या. मग आता ते भाजीलाही वापरता येणार नव्हते, पण त्याचा वापर मी असा केलेला आहे. ह्या ज्या ग्रो बॅग आहेत त्याच्यामध्ये पाणी सोडून मी हे कांदे लावून घेणार आहे. या कांद्यांना अतिशय चांगल्या प्रकारे पात येते. ही पात आपण भाजीसाठी यूज करू शकतो. तर हे कांदे मी न फेकता ह्याचा रियूज करणार आहे व याच्यापासून आपल्याला उत्तम प्रकारे कांदेपात मिळणार आहे. याचा पुढे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे असे मोड आलेले कांदे लावल्यानंतर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्याची पात मिळते. इथं मिरचीच्या रोपांमध्येही मी पात लावलेली आहे, कारण ही जास्त दिवस काही राहणार नाही. रोपं मोठी होईपर्यंत आपलं हे कांदेपात निघून जाणार आहे. अशाच प्रकारे जिथं जिथं जागा होती तिथं तिथं जे मोड आलेले कांदे आहेत ते मी सगळे ग्रो बॅगमध्ये लावून घेतलेले आहेत. जसजशी मिरचीची रोपे मोठी होतील तसतशी त्याची काळजी कशी घ्यायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा आणि असेच या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा
व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.